प्रणाम मित्रांनो. एक बातमी आहे. आता ही बातमी कोणाला चांगली वाटेल? बहुतेक लोकांना चांगली वाटेल, पुष्कळशा लोकांना चांगली वाटेल. वा वा अनिलजी, काय छान बातमी दिलीत. गुड न्यूज, मजा आ गया. छान वाटतंय काय. काही लोकांना असं होईल, काय अनिलजी आम्हाला इतकी बॅड न्यूज दिली. असं शक्यच नाही, असं होणारच नाही. असं कसं होईल? इथे लोकशाही आहे, इथे काही होऊ शकतं. एका रात्रीत राज्य साम्राज्य धुळीला मिळतात. म्हणून तुम्ही असं काय सांगताय? आणि परत तुम्ही कुठल्या तरी मोठ्या माणसाच्या हवाल्याने नेहमीप्रमाणे बोलताय. असं बोलणार तुम्ही? कोण? ते 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 तुम्ही 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 मोदींवर प्रेम करणारे असाल, उनके चाहने वालों में से असाल. अरे काय होतं माहिती आहे, हल्ली मी इतक्या हिंदी चॅनलला व्हिडिओ पाठवतो, 9-9 मिनिटाच्या मर्यादा असतात. आणि त्यामुळे जितके मराठी बनवतो त्याच्या दुप्पट हिंदी बनतात, एक इंग्रजी पण बनतो. आणि ते त्या लोकांना पाठवतात, ते त्यांचे दाखवतात. अर्थात मी दिसतोच त्याच्यामध्ये. त्यामुळे मला हिंदी बोलायची सवय आता एक लागायला लागली. मध्येच हिंदी वाक्य यायला लागलीत मराठीमध्ये पण. बातमी चांगली आहे म्हटल्यानंतर आता तुम्ही म्हणाल बस झालं ना अनिल जी, नमनाला घडावर तेल कशाला पाहिजे? सांगा ना बातमी काय. आणि ती बातमी जर आनंदाची बातमी असेल ना, तर थोडं एक आणखीन पण आमच्यावर हे करा, फेवर करा. ते कृपा बिपा शब्द ना जरा थोडे मराठीमध्ये कधी कधी मला लाचार वाटतात. कृपा, मेहरबानी, त्याच्यामध्ये एक काय म्हणतात त्याला, फिडल म्हणजे एक सरंजामशाही शब्द वाटतो मला तो. कृपा वगैरे, मेहरबानी वगैरे, फेवर. आता फेवर म्हणजे तेच, पण इंग्लिशमध्ये काय असं. आता काही शब्दांची गंमत असते. आता मराठीमध्ये मी म्हटलं की एका लैंगिक विषयावर मी तुमच्याशी बोलतोय, बरेच लोक ते बंदच करून टाकतील, म्हणतील अरे बापरे नको बाबा, हे लैंगिक बिंगिक नको. त्याच्याऐवजी जर मी असं म्हणालो की सेक्सच्या संदर्भात आपण काही बोलणार आहोत, ओके ओके बोला. ते काही शब्द हे आहेत. आता मराठीमध्ये चुंबन म्हटलं की लोक दचकतात, पण किस म्हणतात असं लाईटली घेतात, हो नाही? तर त्यामुळे आय एम डुईंग ए फेवर, यू आर आस्किंग फॉर ए फेवर. की आता साला फार वेळ झाला, सांगा, 3 मिनिटं झाली, मुद्द्याकडे या. तर मित्रांनो, मुद्दा असा आहे, बातमी अशी आहे की ती बातमीचा सोर्स इनडायरेक्टली मी सांगू का तुम्हाला? म्हणजे मग तुम्हाला जरा माझी क्रेडिबिलिटी, भाऊ सांगतो ना आपला नेहमी, भाऊ तोरसेकर माझा गुरु, तर तो नेहमी सांगतो की बाबा तू काय बाकी नाटकं करतोस ती कर, काय मेकअप करतो, काय कपडे घालतो, काय कपाळावर टिळे लावतो, ते सगळी नाटकं कर, पण तुझी फाउंडेशन, तुझा पाया हा क्रेडिबिलिटी, विश्वासार्हता. तू सांगितलेल्या बातम्या खऱ्या ठरल्या पाहिजेत. तू जे सांगतोस ते लोकांच्या प्रत्ययाला आलं पाहिजे. सो त्यामुळे मी तो प्रयत्न करत असतो. तर आता बरं, बाय द वे, आता तुम्हाला सांगायला पाहिजे की आमच्या प्राध्यापक दयानंद नेने, जे आता बिचारे एकाच वेळेला स्पॉन्डिलायटिस आणि स्लीप डिस्क या दोन्ही एकदम बेड रिडन आहेत, ते येऊ शकत नाहीत. तरी मी परवा त्यांचा एक व्हिडिओ केला, पण तो आता जरा त्यांना सांगायला लागेल ते कॅमेरा वगैरे कसं, पण ते येतील, कॅमेऱ्याच्या माध्यमातून तरी येतील, इथे नाही आले तरी. तर त्यांनी हे सगळं सांगितलं होतं. म्हणजे एक्झिट पोल आल्यानंतर त्यांनी जो माझ्याकडे, आणि त्यांनी आता ते फेसबुकवर खूप ऍक्टिव्ह आहेत सध्या. मी पण आहे बरं का. माझा फेसबुकचे 2 हे आहेत. एक आहे बिग बॉस अनिल सते आणि अनिल गगनबिदी सते, हे 2 माझे चॅनल आहेत. कसले? हे फेसबुक आहेत. आणि माझे 5-5 हजार झालेत. बरेच लोक आता माझ्याकडे 1000-2000 पेंडिंग आहेत फ्रेंड लिस्ट. काय करू? नाही घेऊ शकत नाही. मग तुम्हाला फॉलो करायला पाहिजे. आणि अर्थातच मी नेहमी सांगतो की
अनिल गगनवेदी थत्तेला सबस्क्राईब करा. मला सबस्क्रायबरची फार गरज आहे. एक विशिष्ट टप्पा गाठल्याशिवाय मला काही मोकळीक मिळत नाहीत. व्हिडिओची संख्या वाढवता येत नाहीये. तर ते 1,00,000 व्हायला पाहिजेत. तर तुम्ही आता मला वाटतं 75-78,000 काहीतरी झालेत ना आपले, ते थोडे राहिलेत. तर करून टाका सबस्क्राईब. आत्ताच्या आत्ताच करा. आणि दुसरं हे फॉलो करा. फेसबुक फॉलो करा माझी दोन्ही, बिग बॉस अनिल थत्ते आणि अनिल गगनवेदी थत्ते. तर मी जे आत्ता सांगतोय ना, ते काही अशी टेबल न्यूज किंवा अशी एक विशफुल थिंकिंग म्हणजे आपल्याला जे व्हावंसे वाटतंय ते होणार आहे असं नॅरेटिव्ह पसरवणं. याच्यामध्ये कोण पटायते? हे आपले चॅनलवाले पटायतेत सगळे. त्यांना त्यांच्या दुष्टबुद्धीला, खाष्टबुद्धीला, नतद्रष्ट बुद्धीला, कारण हे सगळे वाह्यात आहेत, वाहवत गेलेले आहेत. मोदींचे द्वेष्टे आहेत बहुतेक, 1-2 वगळता मोदी द्वेष्ट आहेत. आणि हे उद्धव, संजय, सुषमा अंधारे, इकडे शरद पवार, जितेंद्र आव्हाड, ते सकपाळ, ते यांच्या नादी लागलेले आहेत. तर ते विशफुल थिंकिंग म्हणजे त्यांना जे व्हावंसं वाटतं ते झालंच किंवा होतच म्हणून बातम्या देतात. असं काही विशफुल थिंकिंग वगैरे नाही. ठोस कुणीतरी मला सांगितलं आणि सांगणार माणूस आहे ना, तो अशी नावं घ्यायला, एक मी भाजपच्या किंवा दुसऱ्या कोणाची नावं पटकन घेऊन टाकू शकतो. एकनाथजींचं तर ते म्हणतात की आता सांगण्यात काय अर्थच नाही, तुम्हाला घेऊ नका, पण ते घेतोच मी त्याचं. तर संघ परिवारात साधारणतः आता 1 नंबरवर मोहन भागवत आहेत, बरोबर. नंबर 2 वर आपले होसबाळ आहेत, बरोबर. तर नंबर 3 किंवा 4 वर आहेत ते. एक्झॅक्ट हायरार्कीत मला माहित नाही त्यांची पोझिशन काय, पण मी त्यांच्या खूप दिवस मागे लागलो होतो की मला एक तुमच्यावर रोज संध्याकाळी चहा प्यायचा आहे. माझा रोजचा दिनक्रम असाच असतो की सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत शूटिंग करायचं, 3 वाजता बाहेर पडायचं. मग कुठल्या तरी चॅनल चीफला म्हणा, दैनिकाच्या संपादकाला म्हणा, राजकारण्याला म्हणा, उद्योगधंद्यातल्या व्यवसायातल्या माणसाला म्हणा, युनियनच्या माणसाला म्हणा, जाऊन भेटायचं. संध्याकाळचा चहा एका बरोबर घ्यायचा. रात्री जेवण तो तुम्हाला माहिती आहे, मी मराठीतला एकमेव माणूस आहे जो जवळजवळ 45-47 वर्ष आता रोज बाहेर जेवतो आणि कुणाबरोबर तरी जेवतो. तर तसं करायचं तो कार्यक्रम. तर त्यांना मी म्हणलं मला चहाला बोलवा. त्याप्रमाणे मी गेलो आणि त्यांनी मला सांगितलं की अनिलजी, तुम्हाला एक गुड न्यूज देतो. अरे क्या बात आहे, सांगा सांगा सांगा. तर ते म्हणाले की स्वतः मोहन भागवतांनी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यांनी असं सूचित केलेलं आहे आपल्या निकटवर्तीयांना, अर्थात त्यांनी निकटवर्तीयांना सूचित केलंय ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केल्यानंतर, झाल्यानंतरच, आणि त्यांचं काहीतरी एक मिनिमम अंडरस्टँडिंग असतं, एक किमान एकमेकाशी भावनिक ऐक्य तर आहेच. हे सोडा सगळं मोहन भागवत अमुक बोलले म्हणजे तमुक अर्थ होतो तसं. ते काय मोहन भागवत म्हणजे काय गडकरी नाही आहेत की दुश्वास बाहेर काढत राहतील, फुतकार टाकत राहतील मोदींविरुद्ध. गडकरीनं काढायला पाहिजे खरं म्हणजे मोदींनी. इतका असा निगेटिव्ह माइंडेड माणूस त्यांच्या याच्यात नाही पाहिजे. एनिवे तो विषय नाही. तर नक्कीच त्यांनी त्यांच्याशी हे केलेलं असणार, भावनिक ऐक्य, मैत्रैक्य असणार. पण मोहन भागवत यांनी असं सूचित केलंय असं त्यांनी मला सांगितलं. त्या संघ परिवारातल्या माझ्या काय म्हणूया त्यांना आशीर्वाद देतात ते. खरं म्हणजे वयाने लहान आहेत माझ्यापेक्षा. मी आता 76 पुरी करतोय पुढल्या महिन्यामध्ये आणि 77 मध्ये जातोय. तर ते लहान आहेत माझ्यापेक्षा, पण तरी ठीक आहे, त्यांच्या सदिच्छा म्हणूया आपण. त्यांनी असं सांगितलं की हे पक्क अनिल जी, पक्क 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 की 2034 पर्यंत पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी राहणार राहणार राहणार. तो अनाऊन्स करून टाक. त्याला आतापर्यंत लोक 29ची भाषा करतायत. 29 मध्ये मोदी असतील नसतील का दुसऱ्या कोणाला उमेदवारी देतील वगैरे वगैरे. तर ते म्हणे संघाचा निर्णय म्हणजे भाजपचा निर्णय आणि भाजपचा निर्णय प्रभावित करणारी संघ आहे. हे तुम्ही बोलू, देह म्हणजे भाजप आहे आणि आत्मा म्हणजे RSS आहे, संघ आहे, हो की नाही? तुम्ही मान्य कराल ना? मला माहित नाही उपमा कोणी दिली आहे का नाही, पण आता मला सुचली, दिली पण असेल कोणी, कारण हे स्वाभाविक आहे
की भारतीय जनता पक्ष हा देह आहे आणि राष्ट्रीय सेवक संघ हा आत्मा आहे. तर या आत्म्याचा निर्णय आहे. आत्म्याने हा निर्णय घेतलेला आहे, अंतरात्म्याने निर्णय घेतलेला आहे, त्यांच्या दृष्टीने परमात्म्याने निर्णय घेतलेला आहे. तर त्यामुळे तो निर्णय असा आहे की 2034 पर्यंत मोदीच, येस मोदीच पंतप्रधानपदी राहते. आणखीन काय पाहिजे आपल्याला? मी तर थरारून गेलो. ग्रेट न्यूज, ग्रेट न्यूज, ग्रेट न्यूज. यापेक्षा अधिक चांगली न्यूज असू शकत नाही, असू शकत नाही. आणि मला आश्चर्य अजिबात वाटलं नाही. याचं कारण आहे ना की मोदींची जी तब्येत आहे ती बघा तुम्ही. मी एक हे त्यांनी सांगितलं, त्यानंतर मी म्हटलं यादी देऊ, पण आता काय झालंय, माझा हा मोबाईल हातात घेऊन वाचणं लोकांना आवडत नाही. मला बरेच जण तुम्ही लक्षात ठेवा आणि बोला, ते तुम्ही मोबाईलमध्ये गेलात की आमच्यापासून दूर जाता. हो बाबा चला ठीक आहे. तर मी एक यादी काढली, ChatGPTला विचारलं की 80 आणि अबाव याच्यापेक्षा जास्त वय असलेले किती राष्ट्रप्रमुख, राष्ट्राध्यक्ष किंवा हे प्रधानमंत्री असतात काही ठिकाणी आहेत जगामध्ये, ते सांग मला. तर त्यांनी सांगितलं की 23 राष्ट्रांमध्ये आता, त्यातली काही तर माता बऱ्या ती तुम्हालाही माहिती आहेत, त्यांची वयही माहिती आहेत, त्याची चर्चाही झालेली आहे. तर 23 राष्ट्रांचे प्रमुख, राष्ट्रप्रमुख म्हणून आपण, राष्ट्रपती असतील, पंतप्रधान हू सोय, तर ते 80 ते 90 वर्षाचे. आपल्याकडे नरसिंहराव नव्हते का हो? अहो ते रामटेकला उभे नाही राहिले तब्येत बरी नाही म्हणून, आणि पंतप्रधान म्हणून 5 वर्ष अत्यंत सक्षमतेने कारभार केला. ते सत्तारावाचं टॉनिक असतं, ते जबरदस्त असतं, जबरदस्त असतं. सत्तेचं टॉनिक नसतानाही वयाच्या 86-87व्या वर्षी टुणटुणीत, खणखणीत, सणसणीत, घणघणीत असलेलं एकच व्यक्तिमत्व देशात आहे. बरोबर ओळखलं, शरद पवार. इनडायरेक्टली सत्ता आहे त्यांची, त्याच्याबद्दल आपण नको बोलूया. ते फडणवीसांपासून मोदींपर्यंत सगळ्यांशी आतून संधान बांधून आहेत, बाहेर काही बोलले तरी, त्यामुळे तेही मनावर घेत नाहीत, कारण आतून ते एकच आहेत ना. मोदी 4 वेळा शरद पवारांशी वाटाघाटी करतात भाजपच्या युतीत येण्याच्या संदर्भात. हेच दाखवतं की त्यांचे संबंध किती आहेत. फडणवीस शरद पवारांनी सांगितलं आणि केलं नाही असं एकही काम नाही, तर तो विषय वेगळा. पण आता सांगायचं असं की एक शरद पवार अपवाद आहे विरोधात असून सुद्धा, पण बाकी सत्ताधारी तर अरे क्या बात आहे. मोदींचा योग साधना, तुम्ही जा ना गुगलवर, ते मी फार गुगल, ChatGPT, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, माझ्याकडे ते एक पूर्ण माणूस केवळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स करताय. आम्ही ते रील्स करतो ना, त्याच्यात जे सगळे चमत्कार तुम्हाला दिसतात ना, ते सगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहेत. तर त्याच्यामध्ये तुम्ही चौकशी करा की योग साधन, योगी हाऊ ही टेक्स केअर ऑफ हिज हेल्थ, PM मोदी हाऊ ही टेक्स केअर ऑफ हिज हेल्थ, असं एक प्रॉम्प्ट द्या त्याला, कुणालाही द्या, याला द्या, याला द्या, यू विल गो मॅड. तुम्ही अक्षरशः आश्चर्यचकित व्हाल. तुम्ही म्हणाल अरे मी 25, 30, 45, 50, 60, 70 वर्षाचा आहे, यातलं 10% पण मी काही करत नाही. ते योग साधना करतात. ते तेज बघा ना तुम्ही चेहऱ्यावर. मोदींच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ते कुठे वय रिफ्लेक्ट होतं का त्यांच्या? नाही. चालण्याचा डौल बघा राव, नाही होत. असा डौलदार चालणारा नेताच आज भारतात तरी नाही. भारतात इतका डौलदार, अरे काय राजहंसाचे चालणे, ज्ञानेशाने म्हणून ठेवलंय तसं, ते राजहंसाचं जसं एक डौलदार चालणं असावं तसं ते चाललंय. काय रुबाब, किंवा वाघाची उपमा देऊया का आपण, जसं असा डौलात, असा दबदब्यात, असा रोमांचक पद्धतीने वाघाने जसं पावलं टाकावी तसं एक एक पाऊल टाकतात. अरे असे ते उभे राहिलेले बघितले ना, लाईव्ह बघा तुम्ही त्यांना, खरं अंगावर रोमांच उभे राहतात. हा माझा पंतप्रधान आहे, हे माझे पंतप्रधान आहेत, आय एम प्राऊड ऑफ हिम. अभिमान वाटतो या माणसाचा मला. आम्ही अभिमान हा प्रेमातूनच येतो, त्यामुळे आम्ही प्रेम पण करतो. या देशातले 80% जनता माझ्या मते मोदींवर प्रेम करते. अरे करायलाच पाहिजे ना. किती अशी तुलना या भाजपवाल्यांना नाही आवडणार, पण इंदिरा गांधींनंतर एवढा कर्तृत्ववान, सामर्थ्यवान,
बाकी बुद्धिमान प्रतिमान वगैरे नंतरचं, पण सामर्थ्यवान पंतप्रधान इंदिरा गांधी नंतर झाला नाही. नेहरूंचा काळ होता, त्या काळामध्ये आम्ही काही फार पाहिलं नाही. नेहरू गेले त्यावेळेला मला वाटतं मी 12-14 वर्षाचा असेल, तर त्यामुळे तो काळ काय आणि माझ्या सजगतेचा काळ नव्हता तो. पण इंदिरा गांधींची राजवट मी फार जवळून पाहिली, म्हणजे पत्रकार म्हणून. त्यानंतर मोदीच किंवा इंदिरा गांधींच्या खूप पुढे गेले, ते खूपच पुढे गेले. तर त्यामुळे त्यांची तब्येत, तुम्ही खरंच जा गुगलवर आणि ते हेल्थ करतं काय करतात बघा. 2034 पर्यंत 100% मोदींची तब्येत आज जसे दिसतात तसेच ते दिसणार, तसेच ते असणार, तसेच ते जगणार, तसेच ते वागणार. त्यांचं राजकारणही त्याच पद्धतीने चालणार. त्यामुळे काहीच आश्चर्य नाही की 34 पर्यंत ते पंतप्रधान राहणं. आणि चांगली गोष्ट आहे, मोहन भागवतांची स्पंदनं ही या देशाची स्पंदनं आहेत. देशाला ते हवेत. 34 पर्यंत मोदीच हवेत पंतप्रधान, यात काही शंका नाही. आणि बिहारची निवडणूक वगैरे ते फ्रीबीज वगैरे सोडा हो, हे यांना नसतं का करता आलं. आता शरद पवार तोंड मोठं करून सांगतात, खरं म्हणजे मोठा माणूस आहे. मला ते अनेक कारणांनी माझ्या जीवनामध्ये त्यांचं स्थान आहे, त्यांनी माझ्याकरता खूप केलंय. तर त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलताना कधी कधी कष्ट होतात, क्लेश होतात मनाला. पण ते म्हणाले की हे काय 10,000 रुपये दिले वगैरे वगैरे. तुम्हाला कोणी मनाई केली होती? तुम्ही होतात तेव्हा, तुमची सत्ता गेली. त्याच्या आधी तुम्ही काय, तुम्हाला नाही सुचलं, यांना सुचलं. फडणवीसांना सुचलं, त्यांनी केलं. ऍक्च्युली असं आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ती मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहानांची योजना आहे. त्याच्यावर त्यांनी मध्य प्रदेश जिंकला, त्याच्या अनुषंगाने अनुकरण करून फडणवीसांनी इथे केलं आणि बिहारमध्ये केलं. ही काही नवी योजना नाही. आणि जे शरद पवार आज असं म्हणतायत की 10,000चं आमिष दाखवलं, त्यांच्याच राहुल गांधींनी सांगितलं होतं की आम्ही जर सत्तेवर आलो तर 30,000 रुपये देऊ. विसरले साहेब, तुम्ही बोलले होते ना. एनिवे, आपला मूळ विषयाकडे येऊ की मोदी 34 पर्यंत राहणार आहे, हे आनंदाची बातमी. याच्यातून एक निष्कर्ष मी असा काढतो की फडणवीसांचं एकंदर व्यक्तिमत्व, विचार आणि हे सगळं लक्षात घेतलं तर मला असं वाटतं की फडणवीस देखील एक निर्णय मनाशी केला असेल आणि संघाचा त्याला विरोध असायचं काही कारण नाही. मला संघाच्या लाडक्या बाळांमध्ये म्हणतो की त्यांचं वय कमी आहे. हो, मी मध्यंतरी त्यांना एकदा लिहिलं काहीतरी की त्याच्यामध्ये असं हे होतं की मी वयाचा त्यांच्या उल्लेख केला होता आणि शुभेच्छा दिल्या होत्या. तर त्याच्यावर त्यांचा विलक्षण हृदयस्पर्शी असा एक मेसेज आला, तुम्ही जपून ठेवलाय. तरी असं म्हटलं की तुमचे वय लक्षात घेता आशीर्वादच असावा. हा, सो नाईस ऑफ हिम. प्रेम करावं तर फडणवीसांनी, राग करावं तर फडणवीसांनी, द्वेष करावं तर फडणवीसांनी, सूड घ्यावं तर फडणवीसांनी, आसूड मारावं तर फडणवीसांनी, तसंच एखाद्याला जवळीक दाखवीस, सलगी देणे कैसे असे, ते पण फडणवीसांनीच करावं. आणि ते पण ते नाही. तर मला असं वाटतं ना की जर हे 34 पर्यंत राहणार असेल तर फडणवीस घाई करणार नाही दिल्लीत जाण्याची, आणि दिल्लीवाले पण घाई करणार नाही. त्यांना पण महाराष्ट्र पुढला फडणवीसांच्या ताब्यात ठेवायला आवडेल. हा, अमित शहा जरी मधून मधून म्हणतात की एकनाथजींना की तुम्हीच फडणवीसांनंतर भाजप विरोधी काय नाही, तरी पण एकनाथजींना पण आता समजून चुकलंय की जर ते 34 पर्यंत तिकडे असतील तर हे घाई करणार नाहीत, तिथे जाऊन दुय्यम स्थान घेणार नाहीत, हरवून जाणार नाहीत. एक लक्षात ठेवा, मोदी आणि अमित शहा सोडलं इतर मंत्र्यांची काय नावं माहिती आहेत तुम्हाला? एवढं मोठं मंत्रिमंडळ आहेत, मॅक्झिमम एक 4 किंवा 5 नावं. आता आपले मुंबईचे आहेत पियुष गोयल म्हणून, त्यांचं नाव आपण केव्हा तरी ऐकतो. बाकी काय काही नाही ना. हो, शिवसेनेचा कोण मंत्री दिल्लीत आहे सांगितलं तर तुम्हाला कळणार नाही, आठवणार नाही. एक रामदास आठवले आठवतात, ते त्यांच्या विदूषकी विचित्रपणामुळे आठवतात. बाकी पण त्याला मंत्री म्हणून काही स्थान नाही. 2च मंत्री आहेत केंद्रीय मंत्रिमंडळात. महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये 5 मंत्री. पण तिथे जाऊन हरवायला होतो. शंकरराव चव्हाण गृहमंत्री होते, अर्थमंत्री होते. मी त्यांचं माझं नातं मुलासारखं होतं. त्यावेळेला मी बघितलं की नाही, ते तिथे दिल्लीत हरवायलाच होतं. खूप मोठा महाराष्ट्रातली माणसं गेली. एक शरद पवार सोडले तर दिल्लीत जाऊन ज्यांचं अस्तित्व, तत्व, सत्व, महत्व, प्रभुत्व राहिलं असं कोणी नाही. तर ते नाही जाणार दिल्लीत, त्यांना जायचं पण नाहीये. त्यांना महाराष्ट्रात, दिल्लीत एक मंत्री होण्यापेक्षा कॅबिनेट, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री केव्हाही पॉवरफुल स्थिती आहे. त्यामुळे
माझा अंदाज असा आहे की मोदी आणि संघ परिवार देखील त्यांना अभय देईल. आणि मग ही गुड न्यूज समजूया का आपण की 2034 पर्यंत मोदी PM आणि फडणवीस CM. धन्यवाद.